आदरणीय विपुल राऊत साहेब उपस्थित झालेत. साहेबांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. जबरदस्त खेळी साकारली गावीत मेजर ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सामना जिंकत असताना पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानावरती सध्या विराजमान झालेला आहे. अजूनही एस के स्पोर्ट या टीमचा एक सामना शिल्लक राहिलाय. जय ठक्कर टीम मला वाटते मायनसमध्ये आहे. कदाचित एस के स्पोर्ट जिंकते तर पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा प्लस स्थान निश्चित करू शकते. परंतु सारा 11 टीम आता इथून महत्वाचे सामने या टीमला खेळायचे आहेत. सारा 11 टीम दोन सामने जे आहेत त्यामध्ये शिवशक्ती कासा आणि शेवटचा महत्वाचा सामना जो जिता वही सिकंदर, कारण की एस के स्पोर्ट टीमच्या विरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. चला RB11 आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवायचा आहे ताबडतोब. अन्यथा 2 रनची पॅनलिज आपल्या टीमसाठी राहील हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर नंदू काका लगेच आपण मंचावरती यायचं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज जे आहे ते आपल्याला इथे प्रदान करण्यात येईल. विपुलजी राऊत साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी खास करून होतं आणि विकेट मिळवल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल. तर मॅच होईल स्टार्ट. दोन्ही टीमला पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. ओनफील्ड पंच पुन्हा एकदा मॅचचा ताबा घेत असताना सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या साई मंथन प्रीमियर लीग पर्व पहिल्या या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रिकी रत्नाकर साहेब. पहिल्याच बोलवती खातं तर ओपन केलंय. पाहूया टार्गेट कुठपर्यंत घेऊन जाईल RB11. दुसऱ्या बाजूने सध्या आहे RB11चा विचार केला तर नक्की चांगला प्रयत्न राहिला होता. परंतु त्यानंतर सातत्याने सामने गमावल्यानंतर दडपण सध्या या टीमवरती सुद्धा पाहायला मिळतं. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये लीग मॅचेसमध्ये तुमच्याकडे किती मोठी स्टारकास्ट आहे याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष नसतं. तुमचं कॉम्बिनेशन कसं जमतं याच्यावरती खूप मोठा निर्णय, खूप मोठा भार जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतो. पहिल्या षटक आतापर्यंत पाहायला गेलं तर नक्कीच बॉलिंग ट्रॅकमध्ये दिनेश पहिल्या बोलती खातं ओपन केले टीम RB11 टीमने.
तर मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट होईल. पहिल्या षटक सध्या मार्गस्थ आहे. आरबी 11 टीमने ज्या प्रकारे सामने गमावलेत पण त्यांना सुद्धा संधी आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची आणि त्याच्यासाठी हा सामना जो आहे तो अतिशय महत्त्वाचा राहील. कारण की आतापर्यंत 3 मॅचेसमध्ये एक सामना जिंकत असताना 2 सामने गमावलेत. हे 2 सामने जिंकलेत इथून तर कदाचित वापसीचा मार्ग बनू शकतो पण त्याच्यासाठी त्या हिमतीने नक्कीच खेळ दाखवावा लागेल. कारण की सातत्याने जर पाहिलं तर इथून पराभवाचा सामना करावा लागला तर कदाचित या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते समाप्त होऊ शकते. कारण की प्रत्येक टीमचं आता तेच राहिलंय. इथून जो डर गया समजो वो घर गया या प्रकारची स्ट्रॅटेजी सध्या प्रत्येक टीमसाठी आहे. म्हणजेच काय तर इथून विजयाचा निरोप प्रत्येक टीमला आता द्यावा लागेल. प्रत्येकाला जिंकायचं तयार आहे, दुसऱ्याला हारायचं आहे. तो पाहूया तर आदरणीय विपुलजी राऊत साहेबांना विनंती आहे की आपण विशेष अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. आदरणीय विपुलजी राऊत साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. त्यांच्या समवेत आदरणीय राजकुमार गिरीश साहेब सुद्धा आहेत. आपलं सुद्धा वेलकम. आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 या आकड्यावरती 1 गडी आतापर्यंत गमावलंय टीम आरबी 11. सध्या मुख्य मंचावरती आदरणीय विपुलजी राऊत साहेब उपस्थित झाले. साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं सन्मान विकी पुजारी यांचा हस्ते आपण सन्मान इथे करणार आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार साल ही स्पर्धेची ओळख आहे. ही भगवी शाल सध्या देऊन त्यांचा सध्या सन्मान केला जातो. आणि फुलाप्रमाणे ही बुके आपण पाहतो त्याचप्रमाणे नक्कीच आपलं व्यक्तिमत्व असंच फुलून आणि खुलून यावं हेच ईश्वरचनी प्रार्थना. आपल्याला पुन्हा एकदा नक्कीच शुभेच्छा असतील. इथून जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे अगदी कंजूसची बॉलिंग सध्या पाहायला मिळते दिनेशच्या मार्फत पुन्हा एकदा तयार. ओहो फुलटून बोलता ऑन स्लॅश केलाय. फिल्डर डीप मध्ये नाहीये. बॉलचा पाठलाग सध्या केला जातो. टायमिंग पाहिजे तितकं खास तर नाहीये. जे मात्र डिस्टन्स पाहिजे जी मात्र जागा पाहिजे त्या जागेवरती पोहोचवण्याचा जो मात्र प्रयत्न चांगला होता. बॉल इथे जाईल सीमारेषा पार. मिळतील इथे 4 धावा. चांगलं प्लेसमेंट लाजवाब आपलं दाखवत असताना हातातली ताकद कशी झोकायची हे सध्या फलंदाज रोहितच्या बॅटमधून हा चौकार आलाय. या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉब होते. स्कोर कार्ड होते 5 सेकंद. गडी गमावला एक शेवटच्या बॉल या षटकातील. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचे पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुलेंचा बॉल तापून एकदा कट केला. बॉल सुद्धा जाईल. इथे सुद्धा थांबणार नाहीये हेच चित्र सध्या पाहायला मिळतं. आणि हा बॉल सुद्धा जाईल. बॅक टू बॅक 4 रन्स. आणखीन एक धमाकेदार बॅटर रोहितच्या बॅटमधून सुपरहिट चौकार. 2 बॉलवरती 2 चौकार. कारण की पहिल्या 4 बॉलवरती धावा जास्त आलेल्या नव्हत्या परंतु त्यानंतर रोहित जसा मैदानात आला. रोहित चौकार पुन्हा एकदा घेऊन येत असताना लाकूड तोड्याची गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेल. त्याला फक्त ज्या प्रकारे लोखंडी जी मात्र कुऱ्हाड दाखवली होती फक्त जादूची मला वाटते घेतली नव्हती. आणि या मॅचमध्ये जादूची बॅट घेऊन सध्या मैदानात दाखल होत असताना रोहित त्याच्या बॅटमधून फक्त चौकार पाहिजेत आणि ते चौकार सध्या मिळत असताना चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. धावसंख्या जॉब होते. स्कोर कार्ड होते पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर सरळ बॅटने पुणे ऑन प्रहार करत असताना सागर एवढी ऑन फायर. हा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 4 रन्स. चांगलं टायमिंग लाजवाब प्लेसमेंट. गॅप शॉट सिलेक्शन मोठा आहे. पॉवर प्लेचे दुसरे षटक सध्या पाहायला मिळतं आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर जे आहेत ते रिंगणाच्या बाहेर. मिड विकेट फिल्डरमध्ये मला वाटते जागा त्याची नाहीये. खुलं सध्या मैदान आणि तिथून हा बॉल अगदी सुमसान इलाका. बॉल मैदान के बाहर. 4 रन केले.
धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात. पुन्हा एकदा कुलदीप आपण सुद्धा हवेतच खेळलाय. पुन्हा एकदा तीच जागा दाखवत असताना यावेळी सुद्धा जागा जास्त दिली आणि याच्यावर सुद्धा प्रहार करत असताना हा बॉल सुद्धा जाईल मैदानाच्या बाहेर. आणखी एक 4 धावेचा एक गोल्डन चौकार. डीलिंग फक्त आता चौकाराने षटकाराचे करायचं आहे. RB11 स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करत या मॅचमध्ये नक्कीच इंटर व्हायला लागेल. तो बदल करत असताना आतापर्यंत टीम RB11 या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जॉम्प होते स्कोर बार वरती 17. ओहो, 2 चौकाराचे प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे आणि त्यानंतर लाईन मध्ये बॉल पुन्हा एकदा पिच केला आणि त्यानंतर रफ्तार कभी कभी गिरफ्तार का कारण बनते हे. चेकमेट फलंदाज सागरचा खेळ खल्लास. सागर नावाची कहाणी जी आहे ती समाप्त आणि विकेट या मॅच मध्ये परतत असताना टीम RB11 फलंदाज सागर बाद. सेव्हन्टीन रन्स ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. पण तो ज्या प्रकारे स्टार्ट घेतला होता सागरचा हा खेळ तसाच राहतो. प्रत्येक बॅटरची तीच वृत्ती असते, फक्त मारायचंच असतं. कारण की पॉवर प्लेच्या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये धावा काढणं खूप महत्वाचं आणि त्या प्रयत्नात सातत्याने सागरने पॉवर प्ले मध्ये विकेट गमावले. ही मात्र समजदारी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करावा लागला असता, पण तसं झालेलं नाहीये. आणि अशा कंडिशन मध्ये मला वाटते मिडल ऑर्डर मध्ये सागरचा खेळ चांगला राहिला असता, पण इथे विकेट गमावले. 2 विकेट गमावले. धावसंख्या 17. ऑफसाइड आहे आणि फटका लाजबाब. पुन्हा एकदा टायमिंग होत असताना तो बॉल मागे फिल्डर आहे. बॉल जाईल सीमारेषा बाहेर. 4 रन. कमाचं टायमिंग, लाजबाब प्लेसमेंट. इनफिल्ड सध्या आतमध्ये आहेत. डोक्यावरतून बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. ओव्हर कव्हर मध्ये हा बॉल सीमारेषा पार. 4 रन. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्प पोहोचते स्कोर काढते 21. 21 धावा फलकावत्या आहेत. पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचे सध्या ते थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. नक्कीच घर बसल्या या मॅचचा आनंद आपण आपल्या मित्रांना सुद्धा नक्कीच शेअर करू शकता. साई मंथन प्रीमियर लीग चित्तथरारक आणि चित्र. ओहो, पुन्हा एकदा तीच लाईन. इथे सुद्धा लाईन मिस केली होती कारण जबरदस्त योकर लेंथ वरती ब्रह्मांड जसं दाखवले जातं अगदी तशी बॉलिंग सुद्धा दाखवली जाते आणि होईल षटकाची समाप्ती. 2 नंबरचा खेळ समाप्त. टीमची टोटल 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत पॉपलेच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 21. 21. मुख्य या स्पर्धेमध्ये कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या पाटील नेटवर्कवरती खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सध्या केलं जातं. ऑनला पुन्हा एकदा फ्लिक केलंय. बॉल पुन्हा एकदा मागे चालय. फिल्डर वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एकच सिंगल इथं प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे झेप घेत असताना तो मोठं टार्गेट पाहिजे कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग खूप महत्वाचं आहे. कारण की सातत्याने जर पाहिजे तर चांगली सुरुवात करणं गरजेचं आणि ती सुरुवात ते केली टीम RB11. कारण की ज्या प्रकारे शिवानी सागरने सुरुवात केली होती. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पॉवरफुल रोहित शर्मा स्टाईलने तो डीप मध्ये फिल्डर आहे आणि ते चुकी होणार नाहीये. असं वाटलं की डिस्टन्स पुन्हा एकदा मेंटेन आणि क्लिअर होईल,
परंतु तसं झालेलं नाहीये. जेल पकडला जाईल. महत्वाचा गडी पुन्हा एकदा बॅक टू दी पॅव्हलियन. आणखीन एक झटका RB11 या टीमसाठी फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन. याडी पंकज बाद. क्लिक करण्याचा प्रयत्न केला जोरदार, तर अपील तर आहे. अपील मध्ये उत्साह पुन्हा एकदा लिपस्टिक कुठे ना कुठे मिस होत असणार. तेच पंच पुन्हा एकदा वर्तवती तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. या रात्रीच्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे प्रत्येक एक धावीसाठी प्रत्येकाला खूप मोठं अगदी संकट जे आहे ते पार करावं लागेल तेव्हा धावा मिळतील. कारण की हलक्या प्लेसमेंटने धाव संख्या घेण्याचा प्रयत्न केला जातो, तसं होणार नाहीये. मोठा आकडा तुमच्या समोर ठेवायचा असेल समोरच्या टीम समोर तर तितकीच मोठी बॅटिंग करावी लागेल. इथे सुद्धा अपील तर जोरदार केली जाते. आता यावेळी अपील अगदी उचलून पकडल्याने त्यानंतर फलंदाजाला परतावा लागेल माघारे. RB11 टीमसाठी महत्वाच्या क्षणात महत्वाचा विकेट. आणखी एक गडी बॅक टू दी डगआउट. आणखीन एक लेग बिफरचा विकेट पुन्हा एकदा इथे जस्ट प्रस्थापित केले जाईल. लेग बिफर विकेट बॉलरसाठी खूप चांगलं पर्वणी असतं, योगदान असताना यावेळी तीच पुन्हा एकदा वृत्ती फक्त प्रेझेंट पुन्हा एकदा सेट होईल. आणि आणखी एक फलंदाज पटेल आपल्या डगआउटच्या दिशेने फलंदाज बाद. 22 धावा आहेत आतापर्यंत फलकावती. 5 विकेट गमावलेत. धावसंख्या 22. 22 धावा आतापर्यंत फलकावत्या आहेत. RB11 पुन्हा एकदा थोडीशी संकटामध्ये डगमगत असताना पडतो. हा सामना जर पाहिला तर RB11 टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे. प्रत्येक टीमसाठी कारण इथून जिंकण्याचा इराद्याने मैदान घ्यावं लागेल ताब्यात आणि त्यानंतर एक चांगलं क्रिकेट दाखवण्याचा इरादा जो आहे तो करावले. पण सातत्याने थोडंसं अपयश सध्या पाहायला मिळतं. जिंकला तर शाबासकी मिळेल, हरला तर अनुभव मिळेल. पण तो एकदा हरलात म्हणून मैदान जे आहे ते नक्कीच सोडण्याचा विचार बिलकुल करायचा नाहीये. तो प्रयत्न सध्या RB11 करेल का? ऑन्सला पुन्हा एकदा बॅटच्या ब्लेडला ऑन्स बॉल पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर ऑन्सला अलॉंग द कार्पेट बॉल मागे चला. पीटर पुन्हा एकदा बॉल पिंट पोहोचते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धावी ते कंप्लीट होणार नाहीये. एक धावी ते पुन्हा एकदा साठी फार व्हावं लागेल. या एक धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड धावसंख्येचा पुन्हा एकदा जो मात्र पहाड उभा करायचा आहे. एखादा बुर्ज खलिफा एखादा आयफेल टॉवर येथे सेट झाला तर एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी सातत्याने मला वाटते अपयशी ठरले. टीम ज्या प्रकारे खेळते RB11 सातत्याने धावींचा जो मात्र रतीब रचण्याचा प्रयत्न केला पण जो बॅटर आलाय फक्त आपली प्रेझेंटी लागल्यानंतर लगेच आपल्या डगआउटच्या दिशेने रवाना झालाय. इथून पार्टनरशिपची आवश्यकता आहे. रोहित जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगली इनिंग तो खेळू शकतो आपल्या टीमसाठी, परंतु त्याला साथ द्यावी लागेल. आणखी एकाने मला ते नक्कीच जी मात्र आपण पाहतो पार्टनरशिप ते मात्र सेट होणार नाहीये. तितकं चांगलं दर्जेदार आपण आयोजन पाहतात या स्पर्धेच्या निमित्ताने. साई मंथन प्रीमियर लीगचा
हे मात्र धनुष्य बाल पेरण्यासाठी आमचे संपूर्ण आयोजकांनी जी मात्र भार जो सांभाळलाय अगदी यशस्वी स्पर्धा पार पाडण्यासाठी एकाने दिलेली साथ, दुसऱ्याने दिलेला हात आणि सर्वांनी मिळून केलेला प्रतिसाद म्हणजेच साई मंथन प्रीमियर लीग. ओचेला पुन्हा एकदा प्रहार तर आहे मध्ये फिल्डर बॉलला फील्ड करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जमा पोहोचते फलकाते. सुरुवात सिंगलने इथे करत असताना धावसंख्या जमा पोहोचते 24. चांगली सुरुवात तर नक्कीच करत असताना परंतु आरपी लायन्स या मॅचमध्ये हवी ठरू शकते कारण की प्रत्येकाला आता पॉईंट टेबल आपलं मजबूत करायचं आहे. आरबी 11 टीमसाठी नक्कीच महत्वाचा सामना. हा बॉल सुद्धा हवेतच एक्स्ट्रा कव्हरला काय इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग कमाचा पुन्हा एकदा ॲटमॉस्फिअर दाखवत असताना लाजबाब कॅच फलंदाज यावेळी सुद्धा पटेल बॅक टू दी पॅव्हलियन. आणखी एक झटका टीम आरबी 11 महत्वाच्या क्षणी महत्वाचे विकेट सातत्याने गमावलेत आणि ही मात्र डोकेदुखी जी आहे ती समाप्त झालेली नाहीये. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. ती पार्टनरशिप जी मात्र स्वतः टीम आरबी 11 ती मात्र अजूनही सूरगवस्थ आलेला नाहीये. ज्या पार्टीला मात्र प्रमोट केलं होतं मग तीच ग्राउंडिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न थोडंसं टायमिंग फसला आणि बॉल हवेमध्ये काय कॅच इथे पकडला जाईल. 30 सेकंडच्या आतमध्ये बॉलला फीड करणं पाहिजे तितकं सोपं तर नाहीये. बॉलवरती नजर पाहते बॉल कसा येतो सर्वच अनुमान घ्यावा लागतो. कधी कधी स्पीड असतो आणि एवढी सर्व अनुमान घेतल्यानंतर काय कमाची झेल येथे पकडली जाईल. 6 विकेट गमावले. धावसंख्या जमा पोहोचते स्कोर काढते 24 रन सध्या फलकाते. ओव्हर नंबर 4 चा खेळ मार्गस्थ आहे. ग्रुप बी आणि ग्रुप बी या फॉर्मॅटमध्ये सध्या आपण या साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम नक्कीच पार करत आहोत. प्रत्येकाची वर्णी खूप चांगली आहे. सर्व संगमाची भूमिका तितके चांगली आहे या स्पर्धेमध्ये कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आयोजक आहात म्हणूनच ही स्पर्धा आहे साई मंथन प्रीमियर लीग. 24 रन 3.2 पॉईंटचा खेळ समाप्त. पुणे दसरे बॅटने हा बॉल बेतच खेळला होता. थोडासा बॉल जर पाहिलं तर मिड ऑफला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. लॉंग ऑफच्या बॉलकडे फिल्डरकडे सध्या बॉल जाईल आणि इथे एक सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जमा पोहोचते स्कोर काढते 25 रन सध्या आहेत. सिंगल डबल धावा ज्या आहेत स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस या पद्धतीने आतापर्यंत धावा ज्या आहेत त्या फलकात ते ॲड केल्या जातील. चांगले आतापर्यंत बॉलिंग पाहायला मिळते. कुलदीप पुणे एकदा तयार पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती पुन्हा एकदा तगडा प्रहार केलाय. डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. 2 बॉल घेण्याचा इरादा दुसरी धाव मिळणार नाहीये. तितकी चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. या बॉलवरती फक्त सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जमा पोहोचते स्कोर काढते थेंबे थेंबे तळे साजे. अक्षी कासवाच्या गतीने धावफलक जो आहे तो पुढे जात असताना इथून जर पाळगे तर सस्याची धाव घ्यावी लागेल. चित्ताची पकड मजबूत करावी लागेल. पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न बॉल पर्यंत पुन्हा एकदा रपकन विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत सप्पा बाउन्सरचा वापर जातोय हा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती टोटली जर पाळगे तर या मॅच मध्ये आतापर्यंत ओव्हरची समाप्ती होते. पंच एक बॉल आहे अजून. पंच एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पंच एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर विकेट. तिसरा बॉल सिंगल, चौथा बॉल सिंगल आणि पाचवा बॉल डॉट. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 4 चा खेळ सुद्धा मर्गस्थ. कुलदीप पुन्हा एकदा तयार होईल. धावसंख्या फलकातील जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड आतापर्यंत मेंटेन ठेवत असणार 26-26 मध्ये. इथून पॉवर हिटर बॅटिंग होणं गरजेचं आहे.
पुलटोस बॉल होता पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉलला ऑफ साईडला ड्राईव्ह तर खेळला पण तो डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉलला प्रोटेक्ट करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने होते ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 6 विकेट. चार ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची टोटल 27 धावा सध्या फलकात आहेत. विकेट गमावले 6. RB11 पूर्णपणे संकटामध्ये सध्या सापडत असताना परंतु संकट म्हणजे पुन्हा एकदा ओहो फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर जिथून मात्र बाउन्स झाला सरळ विकेट किपरचा दस्तानामध्ये. धावा ज्या आहेत त्या सातत्याने ब्रेक केल्या जातील कारण की धावेचा जो मात्र डोंगर उभा करायचा त्यामध्ये थोडंसं अपयश सातत्याने पाहायला मिळते टीम RB11. महत्त्वाच्या मॅचेसमध्ये अशा प्रकारचा परफॉर्मन्स राहिला तर कदाचित पुढचा प्रवास जो आहे तो करणं कठीण राहील. पण या डे बॉल हवे तोडवलाय डीपमध्ये फिल्डर बॉलच्या खाली पोहोचला आणि इथे सुद्धा झेल चांगला पकडला जाईल. आणखीन एक झटका देत असताना हा 7वा विकेट आता पडतील माघारी टीम RB11. या टीमसाठी फलंदाज आणखीन एक बाद. अप्रतिम झेल पकडत असताना तितकी चांगली कमाची कॅचिंग पोझिशन आतापर्यंत राहिलेली आहे टीम RP लायन्स. आतापर्यंत हवी ठरली. 7 गडी गमावली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. पाहिजे तितका खेळ चांगला राहिलेला नाहीये. यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम आपण लगेच रेडी राहायचं आहे. चला बॅट्समन आपण धावत आपली क्रीज जे आहे ते आपण ताब्यात घ्यायचं आहे. आतापर्यंत 27 रन सध्या फलकातील 7 गडी गमावत असताना बॅटिंग करण्यासाठी नागेश. पहिलेच बॉल प्लेसमेंटच्या सहाय्याने उपसेला पुन्हा एकदा ढकले फिल्डर पॉइंट बॉलला पकडतील तो एक सिंगल ते प्राप्त होईल. RB11 ज्या प्रकारे खेळ अपेक्षित होता परंतु त्या अपेक्षांना पुन्हा एकदा पूर्णपणे भंग सध्या नक्की दाखवत असताना धावसंख्या 28 सध्या फलकातील सेट होईल. की स्पर्धा म्हटले की स्पर्धेमध्ये तुम्हाला तयारी करूनच स्पर्धेत उतरावं लागतं आणि ती पूर्व तयारी जर पाहिली तर प्रत्येक टीमने केलेली परंतु प्लॅनिंगमध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळते आणि त्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे हवी आतापर्यंत टीम RP लायन्स. धावसंख्या 29. शेवटची 2 बॉल शिल्लक. या 5व्या षटकातील चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते विपुलच्या मार्फत. विकेट टेकर बॉलर तर नक्कीच आहे परंतु ज्या प्रकारे समोर RB11 सातत्याने दडपणाखाली सध्या नक्कीच पाहायला मिळते. एखादा बॅटर जो मात्र रॉकेट लॉन्चर करू शकतो परंतु ती भूमिका जी आहे ती सातत्याने थोडीशी मिस होत असताना पाहूया आपण एकदा पुढचा बॉल. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह खेळत असताना इथे सुद्धा झेल पकडला जाईल का. पंच पुन्हा एकदा फिंगर अप करतील. बॉल विकेट किपरचा हातामध्ये महत्व. इथे जर पाहिजे तर आणखीन एक झटका देत असताना आता 8 गडी गमावले टीम RB11. धावसंख्या फलकातील जाऊन पोहोचते
29 गडी गमावलेत 8. फुलटून बॉल होता पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न बॉल गलीमध्ये पुन्हा एकदा फील्ड करतील. पुन्हा एकदा डॉटची समाप्ती. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिलं गेले तर पुन्हा एकदा 29 आकडा होते 8 गडी गमावलेत. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 29 गडी गमावलेत 8. धावींचा पुन्हा एकदा अंकुश जो आहे तो पूर्णपणे नाराजगी सध्या नक्कीच RB11 असेल, कारण की ज्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये प्रत्येकाला शेवट गोल करण्याचा नक्कीच विचार असतो, पण तसं झालेलं नाही. RP लायन्स पूर्णपणे हवे आहे. आतापर्यंत पहिल्या या सत्रामध्ये बॉलिंग गटात तितका चांगला 8 विकेट गमावत असताना 29 धावांपर्यंत आतापर्यंत रोखण्यामध्ये यश तर नक्कीच, परंतु 12 बॉल अजूनही शिल्लक आहे. मॅचची कहाणी अजूनही चेंज झालेली नाहीये, कारण की नाण्याच्या 2 बाजू असतात. एक बाजू पडताळून पाहणं कदाचित चुकीचे ठरू शकतं, पण इथून ज्या प्रकारे वृत्ती आहे टीम RB11 तो धमाकेदार खेळ जो आहे तो करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागेल. हा बॉल सुद्धा अकोटप्प्याचा बोलता टप्पा जितका चांगला तितके चांगली लेन्थ सध्या पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा दिनेश ज्याच्याकडे अचूकता भेदकता आहे, चांगली लेंथ अँड लाईन सध्या बॉलिंग ट्रॅकवरती त्याला बॉल सुपूर्द करण्यात आलेली या 6व्या ओव्हरमध्ये. राजेश बरप यांच्यासाठी पारितोषिक आलेला आहे. षटकार जर खेचला तर त्यांच्यासाठी आदरणीय रिकी दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. राजेश बरप यांच्यासाठी पारितोषिक आहे आणि समोर बाबू सध्या नुस्टर एनवरती आहे, त्याच्यासाठी पारितोषिक आहे 2000. हे पारितोषिक रिकी दादा यांच्याकडून पारितोषिक देण्यात येईल दोन्ही फलंदाजांसाठी. RB11 आतापर्यंत थोडीशी अगदी चाचपडत आणि धडपडत आतापर्यंत खेळ दाखवलाय. हा पण सुद्धा शूटर लेनवरती बॉल पुन्हा एकदा पिच करत असताना पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल मागे जाईल, पंच दर्शवतील समांतर हा एक्स्ट्रा धावसंख्या फलकात तयार केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 30 रन्स. इथून पुन्हा एकदा पॉवर ज्या करणं गरजेचं राहील, परंतु त्या प्रकारे खेळ दाखवावा लागेल. राजेश बरप पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा तयार. रिकी दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राजेशच्या प्रत्येक षटकारासाठी. आणि आला हा बॉल हवेत खेळला डीप मध्ये फिल्डर. कमालचं टायमिंग, लाजवाब प्लेसमेंट, टायमिंग प्लेस जबरदस्त. आणि इथे राजेशच्या बॅटमधून सॅटेलाइट मॅपर सिक्सर. 1000 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल. RB11 देर से जरूर आया हूं हुजूर, लेकिन 6 तो मैं भी मार सकता हूं. राजेशने तीच कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा हा बॉल बेचालाय फिल्डर बॉलच्या खाली येईल आणि इथे विकेट पण होईल का, पण इथे एक धावे मला वाटते कम्प्लीट केली जाईल. जास्त मला जोखीम घेतलेली नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बाबूने जर षटकार खेचला तर त्याच्यासाठी रिकी दादा यांच्याकडून 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. विक्रांत पुजारी खास करून हे पारितोषिक दादांसाठी असेल. आदरणीय रिकी रत्नाकर साहेब यांच्याकडून पारितोषिक. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर करते जाऊन पोहोचते 37 रन सध्या फलकाती. 5.4 बॉलचा खेळ समाप्त. खूप चांगला खेळ नक्की दाखवला, कारण की ज्या प्रकारे राजेशला राजेश दादांना डोस जसा दिला त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय.
ओहो पुन्हा ऑप्शनला हा बॉल कट करायचा होता पण स्केल ऑफ द विकेट जर पाहिलं तर फटका तितका चांगला पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. चांगले प्लेसमेंट करण्याचा इरादा पण पडल्यानंतर तितक्या जलद गतीने जाईल. चांगला वेग सध्या आहे. अचूकता भेदकता आणि नियंत्रण तितकी चांगली सध्या बॉलिंग पाहायला मिळते दिनेशच्या मार्फत. या 6व्या ओव्हरमध्ये शेवटचा षटक मात्र शेवटचा बॉल आहे आणि इथून शेवटचा षटक राहील. टीमची टोटल 37 37 धावा फलकावती. विकेट गमावल्यात 8. या कंडिशन मध्ये इथून सुद्धा फाईट होऊ शकते कारण की टार्गेटचा पाठलाग करणं कधी कधी थोडंसं टेन्शन वाढतं पण इथून धावसंख्येवरती जर पाहिलं की तर भर द्यावा लागेल. इथून 10-15 धाबा आल्यात तर चांगलं टार्गेट नक्कीच सेट होऊ शकतं. टीम RB11 डिपेंड करू शकते. सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न ऑप्शनला गॅपमध्ये बॉल जमीला घरंगळा जाईल सीमा पार. येतो हा बाबूच्या बॅटमधून. बाबू जरा बच केले आणि हा बॉल जाईल सीमा पार. 4 रन चौकार. चांगलं टायमिंग. हा बॉल गॅपमध्ये ढकलत असताना बॉल जाईल सीमाच्या बाहेर. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 41. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 8 विकेट गमवलेत. महत्वाच्या क्षणी जर पाहिलं गेलं तर इथून पार्टनरशिपचा या शेवटच्या 6 बॉलमध्ये आतापर्यंत 41 41 15 धाबा आल्या तर एक चांगलं टार्गेट बॅलन्सिंग बनवू शकतं जिथे फाईट होऊ शकते. टीम RB11 तो प्रयत्न सध्या करावा लागेल. या क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येकाला लढायचं आहे. चला घाई करा टीम. चला घाई करायची आहे टीम RP लायन्स. आपला नेक्स्ट बॉलर लगेच सेट करावा कारण की अजूनही 2 सामने पेंडिंग मध्ये आहेत. आजच्या दिवसातील व आजच्या रात्रीतील संपूर्ण शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतले कडा घेत बॉल स्टॉप केला जाईल. शेवटचे षटक सध्या पाहायला मिळतं. धाव भेटणार नाही या शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा संदेश बॉलिंग ट्रॅकवरती. टीमच्या आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 41 41. राजेशने ज्या प्रकारे एक मोठा धमाका खेळला त्या प्रकारचा खेळ नक्कीच करावा लागेल. चांगलं टायमिंग चांगलं प्लेसमेंट त्याच्याकडे आहे. पुलटो बॉल पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट बॉल गॅपमध्ये ढकलला. फिटर पुन्हा एकदा 2 बॉलच्या मागोमाग धावतील. बॉल पुन्हा एकदा कलेक्ट करतील. तोपर्यंत संधी होती. या 2 धावेचा पुन्हा एकदा एक स्थान जो आहे तो पुन्हा एकदा इथे कंप्लीट केला जाईल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड ते 43 43 रन सध्या फलकावत्या आहेत. कामाची आतापर्यंत बॉलिंग पाहायला मिळते पण इथून तितकी चांगली कामगिरी करावी लागेल. जबरदस्त कामगिरी. अखोटप्याचा बॉल ऑन सध्या प्रहार रेपमध्ये फिटर सध्या आहे. बॉलला पुन्हा एकदा फिट कधी 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण 2 धावा घेण्याचा प्रयत्न करत विकेट मिळू शकते का. फलंदाज पुन्हा एकदा सेफ मला वाटते बॅटला आतमध्ये ग्राउंडिंग करतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दबावाचा खेळ तर पालक दोन्ही टीमवरती आहे कारण की दोन्ही टीमला आपलं जिवंत आव्हान ठेवायचं आहे या स्पर्धेमध्ये. RP लायन्सचा सामना जिंकला तर पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा रँकिंग टॉप 2 मध्ये करू शकते. पण दुसऱ्या बाजूने अजूनही आशा जिवंत ठेवायचं असतील या स्पर्धेच्या तर RB11 टीमला हा शेवटचा सामना अगदी त्यांच्यासाठी आहे. हा सामना हरला तर कदाचित या स्पर्धेतील दरवाजे बंद. या श्वास अजूनही जिवंत आहे. टीम RB11 धावसंख्या जाऊन पोहोचते 45. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. कुठलेही संघ पुन्हा एकदा दावेदारी पेश करतील ही महा ट्रॉफी उंचावण्यासाठी. अगदी किंग मेकरची ट्रॉफी आहे. पुलटो बॉल अलंग द कार्पेट पुन्हा एकदा त्या दिशेने बॉलला खेळाय बीजी फिटर सध्या आहे. बॉलला पुन्हा एकदा फिट करते 2 घेण्याचा प्रयत्न आहे. चुकीची फेकी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट अपेक्षित पण इथे सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या धावा पुन्हा एकदा पाहिजेत एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी. पुलटो बॉलवरती टायमिंग तर झालेला नाही पण ज्या प्रकारे गॅप मोठा आहे आणि तिथून धावा अगदी चोरल्या जातील. मैदान जर पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियामध्ये मोठमोठी मैदान आहेत. तिथे धावा ज्या आहेत त्या सिंगल डबल जास्तीत जास्त चोरून काढले जाते. चला मला वाटते जास्त घाई करायचे आहे. शेवटचे षटक 6.4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. टीमची धावसंख्या 47 47 60 गडी गमावलेत. त्या प्रकारचं सध्या मैदान आपण पाहतो. जबरदस्त मैदान सध्या पाहायला मिळते या तलबाडा गावामध्ये. तितकं चांगलं सुंदर. शेवटचे 2 बॉल
टीमची धावसंख्या 47 47. ओहो हा बॉल कट करायचा होता बॅटची कडा घेतली फ्लाय स्लिपला फिल्डर सध्या तैनात आहे बॉलला पीट करतील धावसंख्या फक्त एकच प्राप्त केली जाईल. बाबू परब विक्रांत पुजारी एका षटकारासाठी 4,000 रुपयाचे पारितोषिक आहे. आदरणीय रिकी दादा यांच्याकडून हे पारितोषिक बाबूसाठी आहे पण शेवटचा बॉल या इनिंग मधला धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 48 48 8 गडी गमावत असताना शेवटचा बॉल होते पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी करावी लागेल. गोल्डन चान्स शेवटचा बॉल ओहो समोर बॉल होता पडल्यानंतर बॅटच्या अगदी टो एंडला पुन्हा एकदा ब्रश होईल. धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आहे पण तो थांबवला जाईल. एकच धावती पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. अशा प्रकारे या मॅच मध्ये इनिंगची होते समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डती 49-49. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये आहे RV11 या टीमच्या विरुद्ध खेळत असताना RP लायन्स 450 50 धावेचं टार्गेट. घेऊया छोटासा ब्रेक. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब RB11 आणि 2 बॅटर RP लायन्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 50 धावेचं टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये पण पुढचा सामना होणार आहे सारा 11 वर्सेस टीम शिवशक्ती कासा. चला दोन्ही टीम आपण लगेचच रवाना व्हायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. लगेचच आपण एंटर व्हा. लगेच टॉस केला जाईल. महत्वाचा सामना कारण की सारा 11 शिवशक्ती टीमने पूर्णपणे या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची जी मात्र मजबूत दावेदारी पेश केलेली आहे. 4 सामन्यामध्ये आतापर्यंत 4 विजयाचा चौकार या टीमने नक्कीच पार केलेला आहे. चला बॅट्समन RP लायन्सला मैदानाचा ताबा घ्या. आपण पूर्णपणे स्कोर रेडी झालेला आहे. RP लायन्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब इमिजिएटली. 50 धावेचं पुन्हा एकदा टार्गेट जे आहे ते पार करण्यासाठी. चला RP लायन्स चला फलंदाज पाठवा. तर दोन्ही कर्णधार उपस्थित झालेले आहेत. लगेच टॉस मुख्यमंच ते सध्या केला जाईल.
रजनीकांत पांडे यांचा हस्ते आपण टॉस ते लगेच संपन्न करणार आहोत. बॉल त्याला सामना स्टार्ट करायचा आहे. पुन्हा एकदा दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. 50 धावेचा पुन्हा एकदा टार्गेट जे आहे ते मात्र लक्ष्य पार करण्यासाठी पुन्हा एकदा दोन ओपनर धुरंधर मैदान दाखल होतील. आरपी लायन्स पहिल्याच बॉल आखोटप्याचा बॉल ऑन्सला कट करण्याचा प्रयत्न फिल्डर सध्या आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध फॉरवर्डच्या दिशेने पहिल्या बॉलती खातं ओपन करण्याचा प्रयत्न पण बॉल फील्ड करते तोपर्यंत खातं ओपन करता आलेलं नाहीये. इथून महत्वाचं जर पाहिलं तर इथून डॉट बॉल पाहिजे या प्रकारच्या आणि तिथून त्या प्रकारची इथे वृत्ती जी आहे अगदी सेटअप चांगला करावा लागेल. बॉलर पुन्हा येतात तयार पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट. ऑन साइडला हा बॉल वेचायला फिल्डर सध्या बॉलच्या खाली येईल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिग विकेट. ज्या विकेटसाठी जाड रचलं होतं त्या जाड्यामध्ये पुन्हा एकदा अडकवले आणि महत्वाचं पुन्हा एकदा इथे कुलदीप या ठिकाणी परतील माघारी. कुलदीपला खातं ओपन करता आलेलं नाहीये. काही लढाया या आपण आपल्याच लढायच्या असतात. जिथे बंदूक ही आपलीच असते चालवणारी खांदे हे आपलेच असतात आणि हात सुद्धा आपलेच असतात. पण ह्या लढाया आपण आपल्याच लढायच्या असतात. या ही लढाई जी आहे या क्रिकेटच्या पटलावरती आरबी 11 टीमला एक संधी आहे पुन्हा एकदा पलटवार करण्याचे कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर थोडासा आत्मविश्वास त्यांचा दुणावला असेल. तो पाहूया इथून पलटवार केला जाईल का. लक्ष मोठं नाही पण लक्ष मोठं होऊ शकते. महत्वाचे विकेट गमावून काढल्या तर कदाचित दडपण येऊ शकतो. तो प्रयत्न सुद्धा करावा लागेल. पण तो आरपी लायन्स टीमला इथून जर पर्यंत समाधानाचे क्रिकेट खेळावं लागेल कारण की भागीदारी खूप महत्वाचं आहे. जिथे विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल होईल. राईट बॅटर दिनेश फलंदाजी करण्यासाठी इन ऍक्शन सध्या नवीन फलंदाज. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो पहिल्याच बॉल स्वीप करायचा होता पण इथे सुद्धा अपील तर जोरदार आहे. अगदी ज्या प्रकारे फिल्डिंग सेटअप करण्यात आलेले आहे त्या प्रकारे सध्या नक्कीच बॉलिंग केली जाते नाही. हा पण सुद्धा कट करण्यात होता पण फिल्डर सध्या तैनात आहे मागे. तो पण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. येते डॉट बॉल. धावसंख्येचा जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जे मात्र शुभ आरंभ करायचा आहे तो मात्र आरंभ झालेला नाहीये. एक विकेट जरूर गमावले पण अशा कंडिशनमध्ये धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा इथे सेट करावं लागतील. बॉलर पुन्हा एकदा तयार. अखोटप्याचा बोलता जास्तीत जास्त हाईट फॅक्टर पंच पुन्हा एकदा दाखवतील. मोर दॅन हाईट. अतिरिक्त धावसंख्या फलकात तयार केली जाईल. या अतिरिक्त धावसंख्येने ओव्हांच्या रूपाने खातं सुद्धा ओपन केलं जाईल. लक्ष या मॅच मध्ये नक्कीच पार करायचा आहे 50 धावेचा आणि त्याच्यासाठी इथे जोखीम घ्यावी लागेल. पण इथून जर पाहिजे तर ज्या प्रकारे बॉलिंग केली जाते चांगली अटॅक पद्धतीने आता पहिले षटक राहिले. एक गडी बाद एक धाव सुद्धा फलकाती. पुन्हा एकदा पुढचा बॉल सर्व बॅटने ऑफस्लॅप बॉलला ढकले 30 या षटकाच्या आतमध्ये तितकी चांगली फिल्डिंग बॅकअप तितका चांगला बॉल पुन्हा एकदा फील्ड काय कमाची फिल्डिंग. दबाव बनवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मला या प्रकारचा नक्कीच खेळ दाखवावा लागेल. सध्या चीअर्स केलं जातं प्रत्येकाला कारण की प्रत्येकाचा विश्वास आहे या मॅच आपण जिंकू शकतो. इथून सुद्धा आपण समाप्त झालेलं नाहीये. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर इथून तितकी चांगली भूमिका जी आहे ती आपल्याला पार करावी लागेल. अन्यथा इथून जर हा सामना गमावला तर कदाचित स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. हा दबाव जो आहे तो पूर्णपणे जुगारून देण्याचा प्रयत्न. अखोटप्याचा बोलता याडी ऑन साइडला दिशा देत असताना फटका तर चांगला आहे. फिल्डर मागे आहे बॉलच्या बॉल्स मच्या बाहेर जाईल आणि मिळते धबा 4 दिनेशच्या खात्यामध्ये. लाजबाब टायमिंग बॉल्स पार 4 रन्स. इट्स अ 4 रन 4 रन चौकार. कमाची बॉलिंग पण याडी चुकी केली. शॉर्ट लेनचा वापर केला आणि त्यानंतर
त्या स्ट्रोकवरती अगदी दिनेश तयारच होता. एक्झॅक्टली जिथे मात्र फटका सेट करायचा होता, डोकं स्थिर होता रे. माइंड स्टेट जर तुमच्याकडे स्ट्रॉंग असेल तर एक्झॅक्टली तुमच्याकडे जिथे मात्र तुम्हाला फटका सेट करायचा असेल तिथे तुम्ही खेळू शकता. नाही तो प्रयत्न दिनेशचा चांगला राहिलाय. पुन्हा एकदा सर्व बॅटने हा फटका वेट केलाय. टिपमध्ये फिल्डर आहे परंतु त्याला पुन्हा एकदा चकून बॉल मैदानाच्या बाहेर. लागोपाठचे 2 चौकार. बॉल जाईल सीमारेषेला पार. रन्स मिळतील येथे दमदार चौकार. दोन्ही टीम झुंजार वृत्तीच्या आहेत. ही झुंज तितकीच चांगली पाहायला मिळते. येथे जिगरबाज प्रत्येक खेळाडूला मैदानात बनावं लागेल कारण की साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम आहे. येथून मला ते चुक्या करून चालणार नाहीये. चुकी केली यावेळी बॉलरने परंतु त्याचा फायदा उचलला. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 9 याकडे होती. गडी 1 गमावलाय असं वाटलं. चला घाई करायची टीम RB11. चला गायकरे टीम RB11 पंच आपण ताकीद द्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पंच अजूनही दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली नाहीये. RB11 अन्यथा आपल्याला पॅनल जाता करण्यात येईल. RB11 आपण थोडीशी घाई करायची आहे कारण की प्रत्येक ओव्हरसाठी 10 मिनिटे घ्यात असेल तर मला वाटतं ते चुकीचे क्रिकेट आहे. आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट दाखवा. अकुटोपेचा बॉल आपण एकदा ऑफसाइड. हा बॉल ढकलाय. बिस्पीड होत आहे आणि बॉल मैदानाच्या बाहेर जाईल सीमा पार. या विपुलच्या बॅटमध्ये येतो हा शानदार चौकार. टीमचे स्वतः ओनर आहेत टीम मेंटॉर आणि त्यांचा रोल तितका चांगला. बॉल जाईल सीमाच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. या 4 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची. आता आपल्याला धावसंख्या फलकाते आहे 13 रन सध्या पाहायला मिळतील. कामांचे प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते. 3 फिल्डर रिंगणाच्या बाहेर. 3 फिल्डरचा फायदा घेत असणार कारण की 30 या सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर तितकी चांगली प्रोटेक्टिव्ह सध्या फिल्डिंग पाहायला मिळते. ऑन साइडला सध्या काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर तैनात आहे. एक फिल्डर नोंगोप आणि स्वीपर कव्हरमध्ये सध्या शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर तैनात. 30 या सर्कलच्या आतमध्ये तितकीच कारण की 30 या सर्कलच्या बाहेरचा विचार केला तर फक्त 3 ऑफ साइड आणि 1 फिल्डर ऑन साइड. बॉलर पुन्हा एकदा तयार. विपुलच्या विरुद्ध पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल शॉर्ट लेंथवरती पुन्हा एकदा अकुटपेचा बॉलचा. हा बॉल कट करण्याचा इरादा पण बॅटवरती परफेक्टली पुन्हा एकदा घेता आलेला नाहीये. तोपर्यंत चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. या प्रकारची बॉलिंग पाहिजे. इथून डॉट बॉल पाहिजे पण तो फायदा उचलावा लागेल. पॉवर प्लेचा तो फायदा उचलण्याचा प्रयत्न सध्या केला जातो टीम RP लायन्स. बॉलर पुन्हा एकदा तयार. अखूट टप्प्याचा बॉलचा पुन्हा एकदा इथे कुठल्या प्रकारची रिस्क जी आहे ती घेतलेली नाहीये. जसा बॉल बाउन्स झाल्यानंतर फक्त पाहायला आणि त्यानंतर जाऊ दिलं आणि की पालक पुढे धोका आहे. या प्रकारचा पुन्हा एकदा फटका जो आहे तो मात्र सेट करता आलेला नाहीये. या वाईटची रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 14 रन्स. 14 धावा सध्या फलकात येतो. हा बॉल सुद्धा जाईल डॉट बॉल. सातत्याने चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते कारण की इथून जर पाहिलं गेलं तर धावेचा जो पाठलाग करायचा आहे 50 रन्स 50 धावेचा त्याच्यासाठी चांगली बॉलिंग येणं अनिवार्य राहील. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्तीत जास्त ऑप्स्टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न. आणखीन अतिरिक्त धावसंख्या फलकात तयार केली जाईल.
हा डॉट बॉल, या डॉट बॉलने पुन्हा एकदा चित्र जे आहे ते थोडंसं पलटत असताना आतापर्यंत धावा ज्या आहेत 14 रन्स 14 रन. येथे वेगवान बॉल पेस करण्याचा प्रयत्न पण बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण बॉल डायरेक्टली बॉलमध्ये बॅट अगदी ग्राउंडिंग करते तो पण सुरक्षित एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. याडी हेलिकॉप्टर स्टाईलने ऑनस्ला प्रहार केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे पण तो चुकी होईल आणि हा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. इथे चौकार आहे की षटकार आहे मला ते पंच दर्शवतील. 4 रन्स भेटतील. चौकार येईल. चला RB11 प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग जे आहे ते आपण नक्कीच कमी करा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये धावींची आवश्यकता आहे. 31. 31 धावा पाहिजे तसं जिंकण्यासाठी. पण इथून ज्या प्रकारे प्रवास करायचा आहे पाहूया. अडखळत सुरुवात राहील की इथून त्याच प्रकारचे देव घुमाके जो खेळ आतापर्यंत राहिला त्याच प्रकारे खेळ इथे रंगवला जाईल. टीम RP लायन्स आतापर्यंत तितकी चांगली बॅटिंग ते दाखवली. एक गडी जरूर गमावलं पण त्याचा कुठला प्रभाव जो आहे तो पडलेला नाहीये. चला RB11 मला वाटतं जास्तीचा आपण टाइम घेता. ही सातत्याने विनंती आपल्याला आहे की जास्तीचा वेळ जो आहे तो आपण व्यतीत करायचा नाहीये. आतापर्यंत धावसंख्या 19 धावा पटकावते आहेत. जोपर्यंत विपुल आहे तोपर्यंत एका हाताने सामना जिंकू देतो अशी भूमिका त्याची नेहमीच राहिली आहे. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 31 धावीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुणे द ऑप्शन हा बॉल गॅपमध्ये टाकलाय. फिटर सुद्धा आहे. बॉलपर्यंत पोहोचतील. एकच सिंगल 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे निरीक्षित अपेक्षित आहे ते सुद्धा झालेले नाहीये. सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 20 रन्स फलकावती. बॉल टू रन जर पाहिजे तर या मॅचला आता जिंकण्यासाठी 29 बॉलमध्ये धावींची आवश्यकता आहे. 30 धावा पाहिजे सामना अगदी बरोबरीमध्ये आणण्यासाठी. इथून सामना लवकर फिनिश केला तर पुन्हा एकदा पॉइंट टेबलमध्ये रन रेटचा फायदा होऊ शकतो टीम RP लायन्स. ऑफसाइड याडी प्रहार तर चांगला आहे. गॅप बॉलला पाठवला आणि हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा बाद या फलंदाजामध्ये. काय कमाचं टायमिंग प्लेसमेंटला जबाब. आरके लोंगोपाने ज्या प्रकारे स्वीपर गोवरमध्ये फिल्डर तैनात आहे अगदी त्याचा मधोमध बल हा मैदानाच्या बाहेर. दिनेशच्या बॅट बनून याडी चौकार जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते या चौकारच्या मदतीने स्कोर कार्डवरती 24 रन सध्या पाहायला मिळतील. अप्रतिम. अखोटपदब होता त्याच्यावरती सुद्धा ऑन साइडला प्रहार करत असणार. याडी सुद्धा फटका दर्जेदार. आणखी एक बॉल सीमा पार. दिनेश ऑन फायर. 1 मॅन आर्मी. 4 रन्स तिथे मिळतील. याच्या डबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 28 रन्स सध्या फलकावते. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावींचं पाहिजे.
27 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मला वाटते पर बॉल मागे मीटिंग केली जाते टीम RB11. हे उचित नाहीये. आपण टेनिस क्रिकेट खेळता प्रत्येकाला नक्कीच वेळ आहे, मर्यादा आहे. त्या गोष्टीची नक्कीच आपण जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. हा बॉल ऑप्शन इथे सुद्धा मॅच स्पीड पाहायला मिळते. बॉल पाठीमागे फिटस पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. ज्या मात्र प्लॅनिंग केल्या जाते त्यामध्ये आतापर्यंत खरे उतरलेले नाही येत, कारण की धावा ज्या पाहिजेत त्या नक्कीच आतापर्यंत टीम RP लायन्स अगदी वसूल करत असताना, कारण की या मॅचला जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे. 26 बॉलमध्ये 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना ऑलमोस्ट आता समाप्तीच्या मार्गावर आहे, कारण की दबाव बनवता आलेला नाहीये. एखादी विकेट आले की थोडासा ट्विस्ट जर आला तर कदाचित पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो. आखोट्यापर्यंत बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला कट केलाय. फिटसच्या पॉईंटला थोडीशी मेच स्पीड पाहायला मिळते. बॉल जोपर्यंत पकडतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाईल. कमालचं पुन्हा एकदा वेग इथे प्राप्त करत असताना एक सिंगल ते कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्प होते. स्कोर काढते धावसंख्या 30-31. 19 धावांची आतापर्यंत आवश्यकता हा सामना फिनिश करण्यासाठी टीम RB11च्या विरुद्ध. हलक्यातून ऑनसला पुन्हा एकदा हा बॉल ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. फिल्डर डीप पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचते. शॉट लॉंगोनच्या दिशेने बॉलला फीड करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल आणि होते ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. लॉस ऑफ 1 विकेट टीम RP लायन्स. पूर्णपणे विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल जी मत करायचं आहे अगदी त्या वृत्तीने सध्या खेळ दाखवत असताना टीम RP लायन्स सिंगल डबलने जो मत रस्ता कनेक्ट करायचा आहे तिथपर्यंत नक्कीच धावींपर्यंत पोहोचण्यासाठी खूप चांगली स्ट्रॅटेजी सध्या पाहायला मिळते, कारण की टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याच मॅपरचा आवश्यकता नाही आहे. त्यासाठी या प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे. पण तो बॉल बेच चाललाय. फील्डर बॉलच्या खाली येईल का? पण तो जो पण तो बॉलला फीड करतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉम्प होते. स्कोर काढू ते 35 रन सध्या आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 22 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त धावेची आवश्यकता आहे. 15 धावे पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी टीम RP लायन्स. विजयाच्या अगदी जवळ सध्या पोहोचत असताना पाहूया विकेट ज्या पाहिजे होत्या त्या विकेट नक्कीच मिळवता आलेल्या नाहीयेत. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न पण तो बॉल पुन्हा एकदा पडले तर बॉल हातामध्ये कॅरी तर केला, पण तो सुरक्षित बॅट जे आहे पाहिजे आहेत ते अगदी क्रीजच्या आतमध्ये आणि त्याच्याच पुढे पंच दसोती नॉट आउट. धावसंख्या जे आहे ते धावसंख्या 35. पंधरा धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. RB11 पूर्णपणे सध्या निस्ताभूत नक्कीच झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा रोहित तयार. 15 धावेची आवश्यकता. टीमची धावसंख्या 35. 35 रन सध्या 5 फटकावते आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार. अकुटप्याचा बॉल तर पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ वरती बाउन्स झाल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होतो. स्क्वेअर ऑफ द विकेट जर पाहिलं गेलं तर नक्कीच लेट कट खेळण्याचा इरादा. अप्पीस हा बॉल बॉल पर्यंत उसळी तितकी चांगली जलद गतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावेल. धाबी ते मिळणार नाहीये. धावांसाठी सध्या झटावं लागतं, पण पाहूया इथून पलटवार करायचा विचार आहे. हा फटका पुन्हा एकदा ऑप्शनला चांगल्या पद्धतीने कट केलाय. डीप मध्ये फीड पुन्हा एकदा बॉल फीड करेल. एक सिंगल इथे या सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही पुन्हा एकदा मिळणार नाहीये.
सिंगल डबल नेम जास्त काही मला वाटतं इफेक्ट नाही, पण जोपर्यंत धाबा येतील तोपर्यंत टार्गेट जे आहे ते सोपं होऊ शकतं आणि त्या पद्धतीने आतापर्यंत खेळी सध्या साकारली जाते टीम आरपी लायन्स. आरपी लायन्स टीमला माहिती आहे हा सामना त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आतापर्यंत खेळ दाखवत असणार टीम. बॉलर पुन्हा एकदा रबड विकेट. ऑप्शनला हा बॉल पॉइंटला फिट सध्या आहे. बॉल फिट करतील, एक धाव घेण्याचा मानस बिलकुल नाहीये. असं वाटलं की बॉल डायरेक्टली फिट केला असता तर विकेटचं कदाचित पतन झालं असतं, पण तसं झालेलं नाहीये. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये या मॅचचा जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 14. 18 बॉल 14 धावेची आवश्यकता टीम आरपी लायन्स. तर 18 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 14. आरपी लायन्स पूर्णपणे या सामन्यावरती पूर्णपणे पकड जे आहे ते मजबूत पुन्हा एकदा निर्माण करत असताना परंतु विकेट जर आली तर पुन्हा एकदा प्रेशर होऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी विकेट टू विकेट बॉलिंग तितकी चांगली करावी लागेल. मिलिंद बॉलिंग मार्कमध्ये सध्या येईल. ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा त्याच्याकडे बॉल सध्या सुपूर्द करण्यात आले आहे. ओहो पुन्हा एकदा बिग वन बॉल होता. लेग स्टिक कुठे ना कुठे मला वाटते मिस होईल. याच प्रकारचे पंचांचे पुन्हा एकदा नक्कीच जे मात्र आपण शरीराचे हावभाव पाहतो आणि त्यानंतर दर्शतील हा बॉल कुठे ना कुठे लेग स्टिक सोडून जाईल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. जबरदस्त पुन्हा एकदा पाहायला मिळते बॉलिंग पूर्णपणे जर पाहिजे तर हा बॉल तीन स्टंपच्या अगदी बाहेर पिचिंग. आपण पुन्हा एकदा त्याच लेंथवरती पडल्यानंतर लाईन जी आहे ती परफेक्ट नाहीये. बॉल पडल्यानंतर तितकाच जलद गतीने जाईल मागे. पंच पुन्हा एकदा ताकीद देतील. दंडित घोषित करत असताना अतिरिक्त धावसंख्या अवांतच्या रूपाने एक्स्ट्रा धावसंख्या पलकात ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जॉम्प होते. स्कोर कार्ड दे धावा आतापर्यंत 37 37 फक्त 13 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम. ओहो पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते. हा सुद्धा अनादर कट कॉपी अँड पेस्ट अनादर तेच लाईन जे आहे बदल करता आलेला नाहीये. चेंजेस करणं खूप महत्त्वाचं पडतो. लागोपाठची 2 बॉल आतापर्यंत अनलिगल डिलिव्हरी सुद्धा पाहायला मिळते. नियंत्रण आणि संतुलन जे आहे रिदम मिळणं खूप महत्त्वाचं पडतो. जे मात्र अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न कारण की बॉल कट होत नाहीये पडल्यानंतर सरळ हा सॉफ्टने बॉल गॅपमध्ये टाकलाय. पीटर पुन्हा एकदा बॉलचा पाठना करतील. बॉल जप हातामध्ये येईल तोपर्यंत 2 धाबे ते कंप्लीट केल्या जातील. पूर्णपणे आता हवी आहे टीम आरपी लायन्स कारण की टार्गेटचा पाठना कशा प्रकारचा करावा डोक्याचा वापर करून अगदी थेंबे थेंबे तडेसचे प्रमाणे आतापर्यंत धावेचा पाठला करत असताना टीम जबरदस्त केली सध्या पाहायला मिळते. 10 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे या मॅचमध्ये सध्या आपल्या नावाचा अगदी हिस्सा जो आहे तो पुन्हा एकदा उमटवत असताना टीम आरपी लायन्स. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर प्रत्येकाला संबंधाचे क्रिकेट दाखवणं खूप महत्त्वाचं आहे कारण की क्रिकेटमध्ये एखादी चुकी झाली तर या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते समाप्त होऊ शकते. 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम आरपी लायन्स. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे अजूनही 16 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता टीम आरपी लायन्स. सॉफ्टने पुन्हा एकदा हा बॉल कटर केलाय डायरेक्ट हिट आणि इथे सुद्धा विकेट पटेल माघारी. विपुल जो मात्र अगदी तग धरून खेळपट्टी खूप चांगला खेळ त्याचा राहिला होता परंतु धावच्या चुरापणे फलंदाज यावेळी विपुल बॅक टू दी पॅव्हलियन.
फक्त 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदान दाखल. ओहो, हा फटका ऑफसाईडला गॅपमधून मागे ढकललाय. पीटर सध्या बॉलचा पाठलाग करतो. बॉल पुन्हा एकदा जोपर्यंत रेस जिंकेल पीटर तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल जास्तीत जास्त धावा ज्या सरकारची आवश्यकता होती, तो सरकारची आवश्यकता नसताना पण सुद्धा ज्या प्रकारे खेळ दाखवला बहरदार खेळी आणि त्यानंतर सहज इथे सध्या पाठलाग केला जातो. 42-42 धावेपर्यंत आता मंजिल जी मात्र गाठायचं आहे तिथपर्यंत नक्कीच पोहोचले. पण दोजीने या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त 8 धावा पाहिजेचा सामना जिंकण्यासाठी. टीम आरपी लायन्स. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. मिलिंद. ओहो, पुन्हा एकदा हा बॉल बॅकफुट कट करण्याचा प्रयत्न स्लाइस तर केला पण डायरेक्ट हिट इथे आणि बॅटला पुन्हा एकदा ग्राउंडिंग करत असणार तोपर्यंत पंच पुन्हा एकदा दर्शवतील नॉटआउटचा इशारा तर केला. परंतु ज्या प्रकारे दबाव जो आहे तो पूर्णपणे आता RB11 कारण की सामना त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये आरपी लायन्स आपलं स्थान जे आहे ते पक्क करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. धावसंख्या आतापर्यंत स्टॉप करत असताना चांगली वृत्ती सध्या दाखवली जाते. टीमची टोटल धावसंख्या फलकावती 42-42 याकडे 8 धाबींची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉल या षटकातील 5 षटक म्हणजे 13 बॉलमध्ये 8 धावा पाहिजेत. सामना तर सोपा आहे पण इथून ज्या प्रकारे टीम RB लायन्स RB11 या टीमसाठी आतापर्यंत तितकं चांगलं दर्शन जे आहे ते कदाचित या स्पर्धेतून पत्तू शकतील आणि त्याच्यासाठी जोखीम घेतली होती. पण तो सातत्याने पार्टनरशिप जो थोडंसं अनबिटन न होता सातत्याने विकेट गमावल्या त्यांनी कमी धावमीचा जो मात्र टार्गेट सेट केलंय तीच मात्र डोकेदुखी राहिली आणि टार्गेटच्या पाठलाग सहजरित्या आता करण्याच्या इराद्यात. वेगवान बॉल पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स जर पाहिलं तर पूर्णपणे अगदी जोरदार अपील करण्याचं धाडस दाखवलं जातं. पण इथे सुद्धा बॉडीला ब्रश झाल्यानंतर बॉल येते डॉट बॉल. धाव इथे मिळणार नाहीये. होते षटकाची समाप्ती. या मॅचला जिंकण्यासाठी आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावेची आवश्यकता आहे. ऑनली 8 रन्स. 12 बॉल 8 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी टीम RP लायन्स. चला RB11 आपला नेक्स्ट बॉलर लगेच सेट करा. पण हा बॉल ऑफसाईडला अगदी हवेमध्ये जम्प करून झेल पकडण्याचा प्रयत्न होतो. हा बॉल हवेमध्ये पकडता आलेला नाहीये. अन्यथा विकेट गमावले ते पण दबाव टाकायचा असेल तर या प्रकारच्या संधी ज्या आहेत त्या संधीचं पुन्हा एकदा सोनं करता यायला पाहिजे. पण चुकी केली एवढी सागर सध्या आहे बिडोपला. बॉल जोपर्यंत फील्ड करतील एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. फक्त आता 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समोर पुन्हा एकदा फलंदाज तयार. चांगला बॉल पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिला पण त्यावरती पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला पण पंचाने पुन्हा एकदा पूर्णपणे नकार देत असताना डॉटची समाप्ती. ओहो, फ्लिक करायचा होता पण इथे सुद्धा बॉल बीट करत असताना पण याडी लाईन जी आहे ती परफेक्ट पुन्हा एकदा पाहायला गेले तर नाहीये. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा फलका तयार केली जाईल. फक्त आता 6 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे अगदी टार्गेटच्या जवळ सध्या पाहायला मिळते. सामना जिंकण्याचा पुन्हा एकदा इरादाने सध्या खेळ दाखवावा लागेल. ऑफसाईडला पटकाचा दर्जेदार आहे. पीटर डीप मध्ये नाहीये. बॉल 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस जाईल ओव्हर द रो आणि इथे प्रेक्षकांच्या भेटीला 4 धावे करीता. आता या मॅचला जिंकण्यासाठी फक्त 2 धावा पाहिजेत. RP लायन्स पूर्णपणे आपल्या नावावरती पुन्हा एकदा या मॅचचा शिक्कामोर्तब करण्यासाठी रेडी आता होईल. काय कमालचं टायमिंग सध्या दाखवलं जातं. बॉल जाईल सीमाच्या बाहेर. 4 धावा मिळते टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 48-48. 2 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कमालची आतापर्यंत बॅटिंग सध्या दाखवली जाते टीम RP लायन्स.
अप्रतिम खेळी सुद्धा दाखवली जाते. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. ऑप्सला पुन्हा एकदा कट करायचा पण पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा तेच दर्शवतील. वाईट बॉल एक्स्ट्रा धावसंख्या फलकात ती पुन्हा एकदा ऍड केली जाईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण लगेच सज्ज राहायचं आहे. शिवशक्ती कासा टीमने टॉस जिंकलाय, लगेच फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग करण्यासाठी टीम सारा 11 सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा फील्ड कधी तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना कुठला संघ जिंकेल परंतु इथे जर पाहिलं आरपी लायन्स पूर्णपणे हावी सुद्धा आहे. या मॅच ते पुन्हा एकदा सिक्का मोडतोड करण्यासाठी अगदी पताका सुद्धा उडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑप्शनला कट करायचा होता आपण इथून अजूनही या मॅचची कहाणी समाप्त झालेली नाही, कारण की अजूनही देर आहे. विकेट गमावलाय. अजून या षटकाचा विचार केला तर तितकीच चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आणखीन एक धक्का फलंदाज बाद. स्कोर इज लेवल. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड ते 49 49. हॉबी तर आहे आरपी लायन्स, कारण की खेळ तितका चांगला दर्जेदार या टीमचा राहिलाय. आरपी लायन्स टीमच्या अजूनही जर पालकेंदर इथून एक सामना शिल्लक राहील या मॅच नंतर. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बसला बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. आणि हा एक रन्स मिळेल आणि हा बॉल शिबा पार 4 धावा मिळतील आणि सामना इथे जिंकलाय आपल्या स्टाईलने टीम आरपी लायन्स वन द मॅच. वेल डन टीम, कॉंग्रॅच्युलेशन. तिला शिवशक्ती कासा लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सारा 11 आपण आपले 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपण.